सुप्रभात मंडळी, मी बाईक पटेल तुमचा पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आणि आत्ता मी आलोय थलमध्ये, अलिबागमध्ये आलोय बाबांकडे। तर मी आणि दादा आता निघालोय खंडोबाच्या मंदिरामध्ये। खंडोबाचं मंदिर म्हणजे आमचं कुलदैवत, कोली लोकांचं कुलदैवत। तर चला मी आणि रोशनदा दोघंजण चाललोय, तर चला जाऊया। मित्रांनो, आपल्याला अशा काही गल्लीमधून जायचं आहे आणि मंदिर पाठीमागून दिसत होता, दिसत नाही हा बघा। तर हा बघा समोरच आपल्या मंदिर आहे। तर फायनली पोहोचलोय आपण मित्रांनो, बघू शकता कसला भव्य बनवलेला आहे मंदिर। तर श्री मार्तंडेय देवस्थान, जय मल्हार। तर हे आपल्या पाठीमागे बघू शकता खंडोबाचं मंदिर। तर चला आता जाऊया आपण। आता आपल्याला रोशन घेऊन आलोय, इथे गाडी पार्क केली, इथे चप्पल स्टँड आहे आणि असं एकदम भव्य असं बांधलेलं मंदिर। तर चला आतमध्ये जाऊया आणि बघूया। बोला हेलकोट हेलकोट, जय मल्हार। स्मरतो करोनी पंचाक्षरी, धाव पावलव करी देवा पठारच्या मल्हारी। प्रभो तुम्ही ये दूरच्या मल्हारी, हृदयी स्मरतो करोनी पंचाक्षरी। टट टट टाण टोण्याचा धरा भंडारावरी, ठठ ठठ ठाव ठाक तू आहे सामुच्या श्री। दवंकार करू नको गर्व धरू अंतरी, ढढ ढढ ढाल नाम्याची उभार भिंतीवरी। नाना नाना नमस्कार।
एलकोट एलकोट जय मल्हार. तर मित्रांनो आता आम्ही वर्सोली मधला श्री खंडोबा मंदिर इथे आलोय आणि आता आपल्यासोबत ग्रामस्थ मंडळी आहे. तर त्यांना विचारूया हा मंदिर काका कधी बांधलाय आणि आता पूजा विजेचा टायमिंग असतो तर कधी असतो, तुम्ही आता पूजा करता तर वातावरण कसं असतं? पूजा रोज सकाळी 9 वाजता उदो होते. आपली पूजा सकाळीच होते 5-6 वाजल्यापासून आणि 9 वाजता दुपारी आता पूजा होते आरती. त्याच्यानंतर संध्याकाळी 9ला आरती होती. अशी दर दिवशी आरती होत असते. सकाळी 9 आणि ते रात्री 9 हे टाइम आहे. या टाइम बदल नाही. आणि मंदिर कधी बांधलंय? मंदिर हे 2012ला समाजाची मीटिंग झाली. समाजामध्ये असं ठरलं काय जीर्ण झालेलं आपलं खंडोबाचं मंदिर आहे आणि इथं देव जेजुरीहून स्वयंभू आलेले आहेत आणि इथं गुप्त झालं. इथं आले म्हणून आपल्याला पंचक्रोशीला कुलदैवत म्हणून हे प्राप्त झालं. पूर्वी कुलदैवत नव्हतं प्रत्येकाला, प्रत्येक कुटुंबाला. शेडा बापा मुंड्या असे हे सगळे आपण मांडलेले देव नवसाला पावतून त्यांना कोंबरं कुत्र कापून घालायचं असे हे देव पहिले होते आपले. खंडोबाला पण तेव्हा त्यांनी सांगितलं काय ते सर्व देव सगळे समुद्रात टाका आणि माझी स्थापना करा आधी कुलदैवत म्हणून. कुलदैवत म्हणून स्थापना केली. त्यांनी काय सांगितलं सगळे पाणी टाकल्यानंतर मग ते इथं राहिले आणि ते गुप्त झाले. त्याच्यानंतर ते आपलं जीर्ण झालं होतं मंदिर. पहिलं पेंडाच होतं. पेंडा माहिती आहे ना आपला गवताचं ते होतं वरती. त्याच्यानंतर नळीची कवल टाकली होती. त्याच्यानंतर ते मुरुडचे ते एक रस्ते होते चांगले मग त्यांची मोठी जहाज होती त्याने मग कौलाचं छपर केलं. त्याच्यानंतर मग नंतर आता बरेच वर्ष झाली लोटली. आता ते जीर्ण झालं. जीर्ण झाल्यानंतर मग आता समाजाने विचार केला का आपण नवीन बांधूया. तर मंदिराला देणगी दिलेली पहिली पूर्वी जमीन होती. ती एक भाग आपल्या चालमालला होता. तो भाग विकला ट्रस्टनी. हे ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. पहिले ह्याच्या दुसरे होते अध्यक्ष विजयबाना म्हणून. आता मग पहिली कमिटी बनल्यानंतर ही नवीन कमिटी आली. तर तेव्हा ठराव केला समाजाने का आपण मंदिर बांधूया. तर मंदिर बांधूया तर मंदिर ही प्रति जेजुरी म्हणून आपल्याला बांधलं पाहिजे. तर प्रति जेजुरी म्हणून आपण हे मंदिर बांधलंय आणि लोक आपली समाज कोळी समाज हा कुठले सर्वकडे विखुरलेला आहे. तर आम्ही आमची मुलं आपली मुलं खेळायला जातात. तिथे काय करतात ते मुसलमान लोक काय अरे तुमचं 33 कोटी देव आमचा एक अल्ला आणि आमचा अल्ला तुमच्यापेक्षा मोठी देवलं असतात मशिदी. तर एक आपल्या मराठी माणसाला एक चीड होती का आपलं त्यांच्यापेक्षा मंदिर देवाचं मोठं व्हावं ही एक उद्देश त्याच्यामध्ये पण होते. आणि आपले वर्सोवा कुलाबा दांडी तर ते लोक आपल्याकडे मच्छी मारायला तिकडे रत्नागिरी साईडला जातात ट्रॉलर घेऊन. तर त्यांना आपल्या मंदिराचा कळस दिसला पाहिजे. कळस दिसल्यानंतर आम्ही जाताना देवाच्या नावाने एक नारळ श्रीफळ फोडून समुद्राला अर्पण करू अशी त्यांची भावना होती पूर्वीपासून. का आम्हाला देवाचं म्हणजे इथे येताना नाहीत जाताना तरी आम्हाला दर्शन व्हावं आणि पोटाचे फोडून मच्छी मिळावी हा त्यांच्या मागे उद्देश होता त्यांचा. त्याप्रमाणे त्यांची सगळ्यांची इच्छा होती का आपलं मंदिर मोठं व्हावं देवाचं. ते देवाने मंदिर करून घेतलं.
आमचे पूर्वज गेले सगळे, आजोबा पंजोबा खाकपर पंजोबा, पण ते काय मंदिर झालं नाही. आता कोणाच्या हात काय पुण्य जमा झाले आणि त्याने करून घेतलेलं आहे. हे काय आपण केलेलं नाही, आपण करते नाही, तोच करता आहे. तर खरंच काका खूप भव्य आणि प्रति जेजुरी म्हटलं जाणारा खरंच मंदिर शोभेल असं आहे. तर खूप धन्यवाद तुम्ही माहिती दिल्याबद्दल. जय मल्हार. जय मल्हार. एलको डेलको. जय मल्हार. तर मित्रांनो आमचा परतीचा प्रवास चालू झाला आहे. आम्ही पुन्हा चाललोय घरी. आणि मित्रांनो आय होप तुम्हाला जी माहिती भेटली ती आवडली असेल. तर खूप चांगला प्रतिसाद दिला आहे गाववाल्यांनी. आणि आता आम्ही चाललोय पुन्हा घराकडे. तर चला व्हिडिओला इथेच संपवतो. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब. कीप लविंग कीप सपोर्टिंग. बोला एलकोट एलकोट. जय मल्हार.